नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीची मित्रांनो आता सविस्तर काही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामार्फत मित्रांनो या पदभरतीची सर्व काही ए टू झेड माहिती आता आपल्याला सांगण्यात आलेली आहे। जसं की मित्रांनो आपण सकाळीच एक व्हिडिओ पाहिला होता, ज्यामध्ये जे मित्रांनो जी की 2014ची आपण जी की जाहिरात पाहिली होती, ज्यामधले काही शैक्षणिक अर्हता वगैरे वयोमर्यादा आपण ह्या सर्व बाबी आपण त्या जाहिरातीमधून समजून घेतल्या होत्या। मित्रांनो आता त्याच प्रकारचे 100% मित्रांनो या जाहिरातीमध्ये देखील नमूद करण्यात आलं आहे, फक्त थोडक्यामध्ये मित्रांनो बदल करण्यात आलेला आहे। तर कोणता बदल आहे किंवा काय अर्हता वगैरे काय ठेवण्यात आलेली आहे, संपूर्ण काय माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तर पाहूया मित्रांनो आता आपण ऑफिशियली जाहिरात, तर यामध्ये म्हटलेलं आहे की महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरी क्रमांक, जो की हा जाहिरातीचा मंजुरी क्रमांक आहे 24/7/2024 नुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील गट क मधील कार्यकारी सहाय्यक, जे की पूर्वीचे पदनाम लिपिक या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेली 1846 रिक्त पदे सरळसेवेने भरावायची आहेत। सदर पदासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा जो यांचा ऑफिशियल संकेतस्थळ आहे, या संकेतस्थळावर प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता पात्रता धारण करत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून, त्यासाठी उमेदवारांनी वरील नमूद संकेतस्थळावर कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक पदाकरिता ऑनलाईन अर्ज या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील, जे की यांची मुदतीमध्ये अर्ज सादर करावेत। त्यानंतर म्हटलं आहे कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतःची खात्री करून घ्यायची आहे की ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहित अर्हता किंवा अटीची पूर्तता करीत असून सदर पदाकरिता ते पात्र आहेत। तर मित्रांनो ही जी आहे जे की पात्रतेसंदर्भातची आहे। त्यानंतर म्हटलेलं आहे जे की सरळ सेवेच्या कार्यकारी सहाय्यक पदाचे पूर्वी नाव, जे की लिपिक संवर्गातील पदांची तपशील, जे की आपण मागील व्हिडिओमध्ये देखील आपण हे सर्व काही माहिती मिळवलेली आहे। तर ही माहिती आपण वाचून अजून आपला वेळ वाया न घालता आपण जे काही महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत आपण त्यावर फोकस करूया। तर शॉर्टमध्ये आपण पाहू कार्यकारी नाम, कार्यकारी सहाय्यक, जे की लिपिक वेतन श्रेणी, ज्यामध्ये तुम्हाला 25,500 ते 81,100 एवढं वेतन आहे। त्यानंतर भरावयाची रिक्त पदांची संख्या 1846, जे की भरपूर आहे, आणि गट क मधील ही सर्व काही पदे आहेत। त्यानंतर सर्व काही समांतर आरक्षणानुसार देखील या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे, ज्यामध्ये सर्व गटाकरिता सर्व प्रवर्गाकरता जे की पदभरतीसाठी जागा या भरपूर देण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर म्हटलेलं आहे जे की टीप म्हणून भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे, असं देखील म्हटलेलं आहे। सर्व काही नियमांचं आरक्षण हे जे की महापालिकेनं स्वतः हस्तगत करून ठेवलेलं आहे, त्यामुळे जर समजा भविष्यामध्ये याहून जागा वाढल्या तर वाढू शकतात किंवा काही जागा कमी देखील होऊ शकतात, असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर बाकी सर्व काही बाबी जे की भरलेलं आहेत, ज्यामध्ये आपण पाहू आता समोर आपण शैक्षणिक अर्हता प्रवर्गाकरताचे हे सर्व काही आरक्षणीय आहे जागा आहेत, जे की या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येक कोणत्या कॅटेगरीचा काय जी की शैक्षणिक पात्रता लागणारी आहे। त्यानंतर म्हटलेलं आहे कार्यकारी सहाय्यक, जे की पूर्वीचे पदनाम लिपिक या पदासाठीची शैक्षणिक अर्हता एक आहे, उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा, म्हणजेच की 10वी पास तुम्ही असणं आवश्यक आहे। त्यासोबतच उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखेचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणासह उत्तीर्ण असावा, म्हणजेच की तुमच्याकडे 10वी प्लस जे की विद्यापीठाचा या शाखेमधील जे की वाणिज्य, विज्ञान, कला, विधी कोणत्याही ज्यामधलं पदवीधर असावा म्हटलं, म्हणजे की ग्रॅज्युएशन देखील थोडक्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला मागितलेलं आहे, आणि प्रथम प्रयत्नातच तुमचे जे की 45% गुणासह असावा लागतो। जे की पुन्हा समोर म्हटलं आहे किंवा मध्ये आहे, हे समोरचं ऑरमध्ये ज्या मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये सत्र पद्धत अवलंबत जात असेल त्या विद्यापीठातील उमेदवारांची टक्केवारी खालीलप्रमाणे गणण्यात येऊन सदर टक्केवारी 45% गुणासह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा, म्हणजे की थोडक्यात येऊन जाऊन तुमची जे काही टक्केवारी आहे ती 50%पेक्षा असणं या ठिकाणी म्हटलेलं आहे। बाकी काहीमध्ये ग्रेड सिस्टम असते, तर काहीमध्ये पर्सेंटाइज सिस्टम असते, तर त्या युनिव्हर्सिटीनुसार त्या ठिकाणी जे की पर्सेंटेजचं प्रमाण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। त्यानंतर म्हटलेलं आहे उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्च परीक्षेच्या 100 गुणाची मराठी व 100 गुणाची इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा, म्हणजे की आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण ज्याप्रमाणे डिस्कस केलं होतं की आपल्याला माहिती आहे की आपल्या 10वीचा पेपर जो आहे, जो की 100 मार्काचाच असतो, ईच सब्जेक्ट 100 मार्काचाच असतो, त्या पद्धतीनं आहे। त्यानंतर म्हटलेलं आहे समोर म्हटलं आहे की इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा। त्यानंतर म्हटलं आहे उमेदवाराकडे शासनाचे इंग्रज व मराठी
टंकलेखनाचा प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केलेला प्रमाणपत्र म्हणजे की तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट देखील या ठिकाणी लागणार आहे। त्यासोबतच की उमेदवाराजवळ MSCIT सर्टिफिकेट देखील असणं आवश्यक आहे। जे MSCIT सर्टिफिकेट तुमच्याकडे जर असेल तर ते अजूनही खूप चांगलं आहे मित्रांनो, आणि जर नसेल जो काही शासन निर्णय क्रमांक आहे या क्रमांकानुसार जे की तुम्हाला जॉईनिंगच्या नंतर 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे तुमचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी जमा करावायचं आहे। तर हे MSCIT सर्टिफिकेट संदर्भात आहे। त्यानंतर म्हटलं आहे की उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, डेटाबेस, सॉफ्टवेअर, ईमेल आणि इंटरनेट इत्यादी विषयी उत्तम ज्ञान असणं आवश्यक आहे। त्यानंतर टिपमध्ये सांगण्यात आलं आहे की कार्यकारी सहाय्यक संवर्गात नेमणुकीसाठी उपरोक्त नमूद केलेले शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे। तथापि उमेदवाराजवळ उपरोक्त 4 मध्ये नमूद केलेली संगणक विषय अर्हता नसल्यास नियुक्ती दिनांकापासून 2 वर्षाच्या आत जे की सदर अर्हता प्राप्त करणे आवश्यक राहील, अन्यथा त्याची सेवा समाप्त करण्यात येईल। म्हणजे की मी तुम्हाला सांगितलं आहे ना की जॉईनिंगच्या नंतर देखील तुम्ही 2 वर्षाच्या आत त्या ठिकाणी ते तुमचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी सबमिट करू शकता। तर असं काही नाही की तुमच्याकडे आताच हे सर्टिफिकेट असावं, तर जॉईनिंगच्या नंतर देखील तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता। त्यानंतर वयोमर्यादामध्ये पाहू आपण, जे की अराखीव म्हणजे खुला प्रवर्गातील किमान 18 वर्ष तर कमाल 38 वर्ष ठेवण्यात आलेलं आहे। तर मागास प्रवर्गासाठी जे की किमान 18 वर्ष आणि कमाल जो आहे या ठिकाणी 43 वर्ष ठेवण्यात आलेला आहे। तर यामध्ये सर्व काही जे आपण एज रिलॅक्शन म्हणतो ते देखील या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे। तर कॅटेगरी वाईज या ठिकाणी सर्व काही या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे। त्यानंतर पाहूया आपण निवडीचे निकष, जे की निवड प्रक्रिया। यामध्ये त्यांनी म्हटलं आहे कार्यकारी सहाय्यक पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेला अर्हता व अटी शर्ती धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा होईल, संगणकावर घेण्यात येईल आणि ही देखील IPS या कंपनीमार्फत घेण्यात येणारी ही पदभरती आहे। तर IPS द्वारे ही देखील परीक्षा घेतली जाणारी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या। आणि तसं मित्रांनो या पदभरतीचे आपले आजपासून मित्रांनो लेक्चर देखील सुरू झाले आहे। तर तुम्ही जॉईन करणार असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून त्या ठिकाणी त्याचे अपडेट घ्या मित्रांनो। त्या ठिकाणी आपण रेग्युलरली आता आपले व्हिडिओज अपलोड करणार आहोत। त्यानंतर म्हटलं आहे सदर परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून विहित सामाजिक किंवा समांतर आरक्षणानुसार निवड यादी तयार करण्यात येईल। त्यानंतर म्हटलं आहे पदासाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचे प्रश्नपत्रिका दर्जा पदवी परीक्षा दर्जा समान राहील, परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच की 12वी दर्जाचा समान राहील। सदर पदाकरिता घेण्यात येणाऱ्या बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप पुढील प्रमाणे आहे। तर पाहूया स्वरूप आपण, जे की आपण यापूर्वी देखील पाहिलं आहे। 200 मार्काची तुमची परीक्षा असेल, 100 प्रश्न यामध्ये तुम्हाला विचारले जाणारे असतील आणि एका प्रश्नासाठी 2 मार्क याप्रमाणे तुम्हाला राहणार आहे आणि एकूण तुम्हाला पासिंगसाठी जे की 45% गुण घ्यावे लागणारे आहे। तरी पण आपण खाली टिपमधली महत्त्वपूर्ण बाब पाहू, तर सामान्य ज्ञान या विषयाशी प्रश्नपत्रिकेमध्ये बृहन्मुंबई महानगर संबंधित तसेच स्थानिक बाबी वैशिष्ट्ये आणि चालू घडामोडी निगडीत प्रश्न अंतर्भूत असतील, जे की आपल्या सकाळच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर केलेलं आहे। त्यानंतर म्हटलं आहे बौद्धिक चाचणी परीक्षेचे स्वरूप पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असेल। त्यानंतर म्हटलं आहे मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही, म्हणजे की तुमची मुलाखत या ठिकाणी नसणारी आहे। त्यानंतर म्हटलेलं आहे इंग्रजी भाषा व व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल, तसेच मराठी भाषा व व्याकरण सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या विषयाची ऑनलाईन परीक्षा मराठी भाषेतून घेतली जाणारी असेल। म्हणजे इंग्रजी ही इंग्रजीमध्ये असेल, बाकी सर्व विषय तुम्हाला मराठीमधून त्या ठिकाणी द्यावयाचे असेल। जर मित्रांनो तुम्हाला BMC साठीचं एकदम स्टडी मटेरियल हवा असेल ऑथेंटिक व परिपूर्ण IPS पॅटर्न आधारित, तर मित्रांनो तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सर्व्हरशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळवून घेऊ शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो व्हॉट्सअप सर्व्हरची लिंक आहे, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळवून घ्या। परीक्षा दृष्टिकोनातून आपण सर्व काही A to Z त्यामध्ये कव्हर केलेलं आहे। जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला इतरत्र कोठेही मित्रांनो कोणतीही बुक्स खरेदी करण्याची गरज नाही किंवा मित्रांनो तुम्हाला कोचिंग लावण्याची गरज नाही, 100% तुमचा अभ्यासक्रम त्याद्वारे कव्हर होणारा असेल। त्यानंतर पाहूया ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे दिनांक। तर आजपासून मित्रांनो याचे अर्ज सुरू झालेले आहेत। तर शेवटची तारीख ही जी की मित्रांनो 9 सप्टेंबर ठेवण्यात आलेली आहे आणि मित्रांनो याची ऑनलाईन परीक्षा शुल्क या ठिकाणी पाहून घ्या, जे की खुलासाठी जे मित्रांनो खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये आहे। त्यानंतर मागास प्रवर्गासाठी जे आहे 900 रुपये फी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। त्यानंतर अशी होती ही जी की सविस्तर जाहिरात, ज्यामध्ये ही संपूर्ण काही माहिती देण्यात आलेली आहे। जर तुम्हाला यामधल्या माहितीमध्ये काही मित्रांनो समस्या असतील, काही प्रॉब्लेम आला असेल समजण्यास, तर मित्रांनो तुम्ही आपला बिंदास टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून मित्रांनो तुम्ही पर्सनली मेसेज करून या पदभरतीची संपूर्ण काही माहिती मित्रांनो पर्सनली देखील विचारू शकता। आणि ज्या विद्यार्थ्यांना IPS पॅटर्न आधारित मित्रांनो एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट नोट्स किंवा टेक्निकल MCQ क्वेश्चन बँक हवा असेल, त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सर्व्हरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळवून घ्या। परीक्षा दृष्टिकोनातून आपण त्यामध्ये सर्व काही नमूद केलेलं आहे। तर भेटूया मित्रांनो व्हिडिओच्या नेक्स्ट अपडेटमध्ये नवीन काही माहिती सोबत। तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम।